गेल्या 2 दिवसांपासून शिवसेनेनं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू केल्याची चर्चा राज्यामध्ये रंगतीये। त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मुंबईमध्ये बोलावलं आणि त्यामुळे या चर्चेला हवा मिळाली आहे। बैठकीला 9 लोकसभेच्या खासदारांपैकी 4 जण प्रत्यक्ष तर 5 जण ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। विशेष म्हणजे विविध कारणांनी मुंबईमध्ये न येऊ शकलेले 5 खासदार हे काल आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी देखील आले नव्हते। ऑपरेशन टायगरची चर्चा निष्फळ असल्याचं चित्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून रंगवलं जात असलं तरी नेमके तेच खासदार दोन्ही वेळेला गैरहजर कसे काय हा प्रश्न उरतोच। बघूयात राज्यामध्ये राजकारणात नेमकं काय सुरू आहे यावरच्या स्पेशल। राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या खासदारांची बैठक रविवारी पार पडली। या बैठकीला कोण कोण खासदार हजर राहणार यावरून ऑपरेशन टायगर किती गांभीर्यानं घ्यायचं हे निश्चित होणार होतं। त्यामुळे या बैठकीकडे माध्यमांप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतल्या सगळ्याच पक्षांचं लक्ष होतं। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली। दुपारी 12 वाजता बोलवलेली बैठक 2 वाजण्याच्या सुमारास सुरू झाली। त्यावेळी लोकसभेतले केवळ 4 खासदारच बैठकीला पोहोचले होते। अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे मातोश्रीवर दाखल झाले असले तरी बाकीच्यांचा पत्ता मात्र नव्हता। बैठकीत काही खासदार ऑनलाईन सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी नेमके किती जण प्रत्यक्ष बैठकीला आहेत याबाबत संभ्रम होता। अखेर बाकीचे 5ही खासदार वेगवेगळ्या कारणांमुळे मुंबईत येऊ न शकल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं सहभागी झाल्याचं ट्विट संजय राऊतांनी केलं। ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार व्हर्च्युअली उपस्थित होते। तर परभणीच्या संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। ओमराजे निंबाळकरांचा मुलगा पुण्यातल्या रुग्णालयात ऍडमिट असल्यामुळं तर भाऊसाहेब वाकचौरे यांची पत्नी आजारी असल्यामुळं दोघंही मुंबईत येऊ शकले नाही। संजय देशमुख यांच्या घरी मुलीच्या लग्नाची गडबड सुरू आहे आणि संजय जाधव यांच्याकडे अधिक महिन्यानिमित्त नेमका रविवारीच धोंड्याचा कार्यक्रम होता। मुलगा विधान परिषदेची निवडणूक लढत असल्यामुळे नागेश आष्टीकर त्यात अडकून पडल्यानं बैठकीला प्रत्यक्ष हजर नव्हते। आज बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना महत्त्वाचे आदेश दिले। यामध्ये महागाई असेल, बेरोजगारी असेल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आवाज उठवण्याचं देखील त्यांना सांगितलं। तर दुसऱ्या बाजूला जी एक चर्चा चालू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगर, त्या संदर्भात जो एक संभ्रम निर्माण झाला आहे तो प्रत्येक खासदारांनी त्यांच्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांबरोबर बोलवून तो सोडवावा असं देखील सांगितलंय। त्याचसोबत दुसरीकडे आज जिल्हा प्रमुखांबरोबर देखील उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते देखील जाणून घेणार आहेत। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरची चर्चा फेटाळून लावली। कौन सा डर है? अरे छोड़ो, हम क्या डरने वाले लोग हैं? हमारे पूरे सांसद, पूरा संसदीय दल एक साथ है, एकजुट है, मजबूत है और मजबूत रहेंगे। बैठकीला प्रत्यक्षात आणि ऑनलाईन हजर असलेल्या खासदारांनीही ठाकरेंसोबतच राहणार असल्याची स्पष्ट शब्दात ग्वाही दिली। किसी का दबाव मेरे को तो नहीं है, ना मेरे कोई जो साथी है उन पे है। हाँ, ऐसा कुछ हो सोबतच राहणार म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार तुम्ही? म्हणजे हे विचारायची गरज कशाला आहे? जी चर्चा आहे, चर्चा तर काही करतात का लोक? त्या काय सर्व चर्चेला सर्व उत्तर देत राहायचं काय? असं काय कोणी काही बोलणार आहे? कुठलंही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे। हे उगाच काहीतरी कुठेतरी वल्गना आणि असं झालेलं आहे। काही कोणतंही टायगर ऑपरेशन नाही आहे। मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा बबनरावजी बारशे आम्ही सर्वजणांनी म्हणजे आमचे जे काही कार्यकर्ते होते ते सर्वांनीच आम्ही साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललो। सगळेच खासदार आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो आणि सगळ्याच आमचं एकूण एकाशी बोलणं झालं। आष्टीकरांनी उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉलवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ देखील माध्यमांकडे दिला। सगळेजण माझ्या संपर्कात आहात। ज्या वेळेला मी फोन करतो त्या वेळेला तुम्ही असता, जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही येता। आज तुमच्या सगळ्यांची जी काही वैयक्तिक कारण तुम्ही सांगितली ती मी आहे ती खरी आहे। त्याच्यामुळे फक्त होणार काय की हे 4 खासदार अनुपस्थित, तर तुम्ही आज फक्त तुम्ही तिथे असाल, तिथून प्रेस
अडीच वाजता ठेवली साहेब मी प्रेस 2:30 वाजता प्रेस ठेवली. हा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कारणं जी काय ते सगळ्या तुम्ही संपर्कात माझ्या आहात आणि तुम्ही कुठे जात नाही आहात. हो. काही कारण असताना मग आपल्याबद्दल एक संशय व्यक्त केला जातो, गोंधळ निर्माण केला जातो, तर तो होऊ नये म्हणून जरा तुमच्याकडे थोडी एक स्टेटमेंट घेऊन या. उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या शिरगणतीसाठी बैठक बोलवल्याच्या भाजपच्या आरोपालाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ज्या प्रकारे मागच्या वेळेस माननीय शिंदे साहेबांनी उठाव करून त्यांच्या जवळपास 70-80% आमदार खासदार त्यांच्यासोबत घेऊन शिवसेनेचा पुनर्गठन केलं होतं, त्याच प्रकारची भीती परत मला असं वाटतं की खासदारांच्या संदर्भात उद्धव ठाकरे साहेबांना आहे. ज्या मागच्या वेळेस जे झालं होतं त्या काय कारणाने झालं होतं, ते संजय राऊत सारखे जे त्यांच्या याच्यात घरके भेदी आहेत, या लोकांमुळे जे ते सगळं मागच्या वेळेस घटना घडली होती तिची परत पुनरावृत्ती होणार की नाही या भीतीने उद्धव ठाकरे परत मोजणी आपल्या खासदारांची करत आहे. 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले अशा पद्धतीनं, आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं आणि परत पुढल्या महिन्यामध्ये अशा प्रकारची एक मीटिंग होईल. आणि काही खासदार जे आजच्या बैठकीला प्रत्यक्ष येऊ शकले नाही ते पुढल्या 2-3 दिवसामध्ये मातोश्री येतील. विशेष म्हणजे आम्ही आता ऑपरेशन वुल्फ सुरू करणार आहोत असा टोला राऊतांनी लगावलाय. कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है. अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले. ऑपरेशन वुल्फ लांडगा. कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है. अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले. ऑपरेशन वुल्फ लांडगा. संजय राऊत हा मनोरुग्ण आहे, त्याला दवाखान्यात टाकलंच पाहिजे. ऑपरेशन टायगरच्या बातम्या या चॅनलच्या माध्यमातून चालत आहेत, त्याचा आमचा कुठेही संबंध नाही. या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच बोलतील, म्हणून आम्हाला त्या टायगर, कोल्हे, लांडगे याच्या संदर्भामध्ये कोणते भाष्य करायचं आवश्यकता वाटत नाही. संजय राउत का कहना है कि अगर उन्होंने ऑपरेशन टाइगर शुरू किया तो हम भी ऑपरेशन फॉक्स जो है खुला वो शुरू करेंगे. क्या कहना है आपका इस पर? हाँ, मुझे लगता है कि उनको भी कुछ मालूमात होगी करके या उनके भी संपर्क में कुछ लोग होंगे वहाँ से, ऐसा हो सकता है करके उन्होंने बोल दिया कि वो ऐसा करे तो हम ऐसा करेंगे. टिट फॉर टैट ऐसा हो सकता है. ठाकरे सेनेचे सर्वच खासदार बैठकीला हजर होते आणि त्यांनी पक्षासोबतच राहणार असल्याची ग्वाही देखील दिली आहे. यातून सध्या तरी एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठाकरे पास झाले असून आणि ऑपरेशन टायगर अजून दूरच आहे हाच संदेश मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.